नमस्कार मित्रांनो, मी राजू बेंद्रे. मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी आली आहे. म्हणजे 7/12मध्ये 1 नोव्हेंबरपासून बदल होणार आहे. भूमी अभिलेख विभागाकडून ही बदल करण्यात येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, नेमकं 7/12मध्ये काय बदल होणार आहे, थोडक्यात सविस्तररीती माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्याकरिता शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण तुम्हाला 7/12मध्ये काय बदल होणार आहे हे सर्व माहिती समजेल. आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशीच महत्त्वाची व्हिडिओ दररोज आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. आणि इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, व्हिडिओला वेळ न घालवता सुरू करूया. सरकारी कागदपत्रावर आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर आता 7/12 उतारावरही आईचे नाव लावण्यात येणार आहे. येत्या 1 नोव्हेंबरपासून ह्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 1 मे 2024 नंतर जन्माला आलेल्यांच्या नावावर जमीन खरेदी करायची असल्यास संबंधिताच्या आईचे नाव बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र वडिलांचं नाव बंधनकारक नसेल. तसेच यानंतर करण्यात येणाऱ्या फेरफारामध्येही आईचं नाव लावण्यात येणार आहे. विवाहितांना पतीचे किंवा वडिलांचे नाव लावण्याची मुभा देण्यात येणार आहे. ह्याबाबतचा प्रस्ताव भूमी अभिलेख विभागाने सरकारला पाठवला आहे. ह्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठीच प्रस्ताव राज्य सरकार भूमी अभिलेख विभागाकडे पाठविला होता. ह्यातील त्रुटीचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. ह्या निर्णयाची अंमलबजावणी 1 नोव्हेंबरपासून करण्यासाठीच प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. तर ही फेरफार प्रकल्प भूमी अभिलेख ह्या मंत्र्यांनी ह्यांनी सांगितलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, ह्यामध्ये जे 1 मे 2024 नंतर जन्माला आलेल्यांच्या शेतकऱ्याच्या नावावरती जे जमीन खरेदी करायची आहे, अशा शेतकऱ्यांच्या नावावरती आईचं नाव ही बंधनकारक करण्यात येणार आहे. वडिलांचं नाव बंधनकारक नसेल. त्याच्यानंतर फेरफारमध्येही जे नवीन फेरफार करणार आहेत शेतकऱ्यांनी, त्यांच्या फेरफारमध्ये त्यांची आईचं नाव हे लावण्यात येणार आहे. त्याच्यानंतर विवाहितांना जे नवीन लग्न झालेला आहे, ज्या महिलेच्या नावावरती जमीन खरेदी करायची आहे, फेरफार करायचा आहे, अशा महिलांच्या नावावरती जर फेरफार करता वेळी त्यांच्या पतीचे किंवा वडिलाचे नाव हे लावण्यात येणार आहे. तर 1 नोव्हेंबरपासून हे 3 निर्णय लागू होणार आहेत. 7/12वरती भूमी अभिलेख विभागाकडून ही नवीन मोठी बदल करण्यात येणार आहे. ही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट होती. सर्व शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, कारण फार महत्त्वाचा आहे. आणि व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन आला असेल तर आरबी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढे व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील. तर परत नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह परत भेटूया. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.